विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? जोकर. जोकर या शब्द ऐकल्यावर आमच्या समोर काही रंगबिरंगी कपडे घालून एक मोठ्यानं माणूस दिसत असतात आणि त्याच्या चेहऱ्यावर पण रंगबिरंगी असतात. तर चला बघूया या जोकरमध्ये या धड्यामध्ये लेखकनं आपल्याला काय दाखवलेलं आहे. बघा, इथे काही मुहावरे दिले आहे. त्यांचा कपडे सोबत चला बघूया. पहिला काय आहे? जोकर अपनी जान पर खेलकर कलाबाजियां दिखाता है. आता इथं तुम्ही चित्र पाहता आहे ना, तर चित्रात तुम्हाला काय दिसत आहे, की जोकर जो आहे रस्सीवर चढत आहे आणि त्याचा दोन हात जो आहे वेगवेगळ्या ठिकाणी आहे. एका हातावर चेंडू आहे आणि दुसऱ्या हातावर काय आहे? छत्री आहे. तर पहिला मुहावरे काय आहे? जान पर खेलकर कलाबाजियां दिखाता है. म्हणजे स्वतःची काळजी नाही घेणार. काय आहे? स्वतःची काळजी नाही घेणार. आता दुसरा काय आहे तुमचा जोकर झूठ मूठ का ठहाका लगाकर लोगों को हंसाता है. काय करता है? झूठ मूठ का ठहाका लगाकर लोगों को हंसाता है. तर इथे काय आहे, की जोकर आपल्या चेहऱ्यावर वेगळा वेगळा चित्र प्रसन्न करते आणि लोकांना काय करते? दाखवते. म्हणजे ठहाका लगाकर म्हणजे काय असतात? सांगा तुम्ही. माहित आहे की नाही तुम्हाला? तर ठहाका लगाकर हसणं म्हणजे मोठ्याने हसणे. काय? मोठ्याने हसणे. आता तिसरा बघा. उचित प्रतिसाद न मिलने पर जोकर मन महसूस कर रह गया. म्हणजे काय इथे, की त्याला वाटले की त्याला खूप सारे लोक प्रसन्न असतात. त्यांना धन्यवाद म्हणतात, काही असा. पण त्याला काही पण भेटला नाही. काही भेटला का? नाही. म्हणजे जे ते करत असतात त्या कार्यावर ते काय झाला? अक्षम झाला. काहीही कार्य जे ते करतात त्या कार्यावर काय झालं? अक्षम झाला. आता चौथा बघूया. खेळ समाप्त होने पर कुछ बच्चों द्वारा जोकर को धन्यवाद कहने पर वो फूला नहीं समाया. अब इथे काय आहे, की त्यानं खूप वेगवेगळे कलाकारी केले, जे लोकांना खूप प्रसन्न वाटले. तर त्या लोकांना त्यांना धन्यवाद दिले. तर ते फुला नाही समाया म्हणजे खूप आनंदी होणे. काय आहे? खूप आनंदी होणे. आता दुसरा बघूया. पाचवा बघा. एक बच्चे को अपनी नकल करते देखकर जोकर दंग रह गया. आता इथे काय आहे, की जोकरला वाटलं की मीच हा सगळं करतात. पण एक मुलानं त्याचं सारखा काही प्रश्न जो होता त्या विचारला आणि खूप मोठ्या प्रमाणात जे जोकर करते ते पण केले. तर दंग रह जाना म्हणजे काय असतात? सांगा लवकर. सांगा लवकर. दंग रह जाना मतलब होता है आश्चर्यचकित. काय? आश्चर्यचकित रह जाना. आता सहावा बघा. जोकर शोर मचाने वाले बच्चों को आंखें दिखा रहा था. आता इथे काय झाला? जे जे मुले तिथे बसले होते आणि जे बघत होते त्यांना एक दोन मुलगा असं असतात ना, की ते खूप ओरडतात. जोरजोरात ओरडतात. तर जोकरने काय केलं? तिला आग दाखवली. म्हणजे रागिणी. म्हणजे काय? रागिणी. आता सातवा बघा. हे काय आहे? कहावत. मौका मिलने पर जोकर कलाकारों के कर्तव्यों का श्रेय लेतात है. अर्थात गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास. म्हणजे इथे अवसरवादी याचा अर्थ काय? अवसरवादी म्हणजे ज्यांना काही हे वाटतं ना, की हा हे सगळे आपल्या सोबत आहे, हे करणार, त्याला म्हणतात. आता आठवा बघा. गाना तो आता नहीं और जोकर कहता है की गला खराब है. ये तो ऐसा ही हुआ नाच ना जाने आंगन टेढ़ा. इथे काय झाला, की जोकरला गाणं गायचं होतं. पण त्याला गाणंच नाही येते. तर त्याने काय म्हटलं? माईक खराब झाली. काय झाली? माईक खराब झाली. इथे म्हणजे हेच आहे, की स्वतःचा नाही येण्याबद्दल तुम्ही लोकांना तर कसं समजून घेते आणि लोकांना हे करते, की तुम्हालाही नाही वाटते. मला पण हे वाटते. तर असं झालं. आता आपण हे बघूया कहावते आणि मुहावरेचा अर्थ मराठीतून. बघा. पहिलं काय आहे? जान पर खेळणं म्हणजे
प्राणों की पर्वा न करना हिंदीतून. आणि मराठीतून काय आहे? जीवनाची काळजी नाही करणार. काय आहे? जीवनाची काळजी नाही करणार. दुसरा आहे ठहाका लगाना म्हणजे जोर से हसना. काय? जोर से हसना. मराठीतून मोठ्याने हसणे. काय? मोठ्याने हसणे. नंतर मन महसूस कर रह जाना, कुछ ना कर पाना. कुछ ना कर पाना. मराठीतून काही करण्यास अक्षम. आता दुसरा फुलाना समाना म्हणजे अत्यधिक खुश होना. मराठीतून खूप आनंदी असणे. दंग रहना आश्चर्यचकित होना. मराठीतून आश्चर्यचकित. आंखें दिखाना गुस्सा होना. मराठीतून राग येणे. आता कहावते. गंगा गए गंगादास, जमना गए जमनादास म्हणजे अवसर वादी. आणि इथून काय आहे? संधी सांधो. नाच न जाने आंगन टेढ़ा, अपना दोष छिपाने के लिए औरों की कमी बताना. मराठीतून आपला दोष लपवण्यासाठी इतरांना कमी पडण्यास सांगा. तर हे झालं आपल्या मुहावरे आणि कहावते. आता आपण काही प्रश्न आणि उत्तर बघूया. आता तुम्हाला इथे काय करायचंय? चित्र की सहायता से 12 खड़ी के शब्द बनाकर लिखो. आता आपल्याला काय करायचंय? चित्र की सहायता से आपको 12 खड़ी बनाकर सब नए शब्द बनाना है. ठीक है, तो यहाँ पे हम देखते हैं पहला शब्द क्या है. पहला चित्र क्या है? कमल. क्या है? कमल. और यहाँ पे वर्ण क्या है? ल. और यहाँ पे जो चित्र दिया है आम का. तो इसका पहला अक्षर, याचा पहिला अक्षर काय आहे? क. आणि वर्ण काय आहे? ल. आणि चित्र कोणता आहे? आंब्याचं आहे म्हणजे आम का. तो यहाँ पे नया शब्द बनेगा कलम. क्या बनेगा? कलम. आता दूसरा बघा. हे काय आहे? कागज. काय आहे? कागज. याचा पहिला शब्द काय आहे? का. वर्ण नहीं दिया है, वर्ण नाही दिला आहे. आणि हे काय आहे? महल. महलचा अंतिम शब्द काय आहे? ल. तो इथे काय नवीन शब्द आपल्याला भेटला? काल. काय भेटला? काल. आणि तिसरा बघूया. हे काय आहे? किताब. काय आहे? किताब. आणि वर्ण काय आहे? सा. आणि हे काय आहे? धन. धनचा चित्र आहे. तर याचा की पहिला अक्षर, चित्राचा पहिला अक्षर काय आहे? की. वर्ण काय आहे? सा. आणि हे कोणचा चित्र आहे? न. तर नवीन शब्द काय भेटला आपल्याला? किसान. काय भेटला? किसान. आता इथे बघा. हे काय आहे? किला. काय आहे? किला. तर याचा की आणि हे काय आहे? म. आणि या चित्रात तुम्हाला काय दिसतं? 7. काय? हे 7 अंक आहे. काय आहे? 7 अंक. तर याचा काय आहे? की, म आणि याचा अंतिम अक्षर चित्राचा त. तर काय झाला? किमत. काय झाला? किमत. आता हे बघा. हे काय? कुठे. तर याला पहिला शब्द काय आहे? कु. आणि याचा काय आहे? टी. आणि हे 4चा र. तर काय झाला? कुटीर. काय झाला? कुटीर. आता इथे बघा. हे काय? कूड़ेदान. काय आहे? कूड़ेदान. आणि याचा वर्ण काय आहे? क. आणि हे चित्र काय आहे? झरणा. तर याचा पहिला शब्द कु. याचा पहिला शब्द काय आहे? कु. वर्ण काय आहे? क. आणि याचा चित्राचा अंतिम शब्द काय आहे? र. तर नवीन शब्द आपल्याला काय भेटला? कुकना. काय? कुकना. आता दुसरा बघूया. आता हे काय आहे? कटार. काय आहे? कटार. वर्ण नाही दिले आहे. तर याचा हे काय आहे? कमल. तर याचा अंतिम अक्षर ल. तर नवीन शब्द काय भेटला आपल्याला? कल. काय भेटला? कल. आता हे बघा. हे काय? केळा. काय आहे? केला. आणि याचा वणचा शब्द काय आहे? क. आणि हे काय? कडा. तर पहिला के, क, ळा. तर नवीन शब्द काय भेटला आपला? केकडा. आता हे बघा. हे काय? कॅमेरा. काय आहे? कॅमेरा. आणि हे काय? वर्ण ला. आणि हे काय आहे? कंपास. काय आहे? कंपास. तर के, ला, स. कैलास. आता हे बघा. पहिला काय आहे? कोट. हे काय आहे? य. आणि हे काय आहे? नल.
काय आहे नल. तर काय भेटला कोयल. काय भेटला कोयल. को चित्राचा पहिला अक्षर य वण चित्र नलचा ल तर कोयल. आता इथे काय कौवा. हे काय कौवा. वर्ण काय आहे सी. हे काय आहे ट्रक. तर बघूया नवीन शब्द. कौशिक. काय कौशिक. हे कोणचं चित्र आहे क कंगवा. हे काय आहे वर्ण क आणि हे काय. तर याचा पहिला और अंतिम शब्द काय झाला कंगन. काय झाला कंगन. तर आज आपण काय शिकलो की नवीन नवीन शब्दातून नवीन नवीन शब्द तयार असतात. तर जसा की जोकर वेगवेगळ्या कला दाखवणार वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं खूप सारी चित्र आपल्या समोर आली आणि आपण हे पण बघितले की वेगवेगळ्या शब्दाचा वेगवेगळा अर्थ असतात. तर धन्यवाद.